नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकांच्या नावावर हस्तांतरित करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे डोंबिवलीतील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे। भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे की कल्याण डोंबिवली शहरात नोटरी करारावर विक्री झालेल्या अनेक खोल्यांचा मालमत्ता कर टॅक्स अद्याप नवीन मालकांच्या नावावर हस्तांतरित होत नाही। नोटरीवर घरे विकल्यानंतर देखील टॅक्स जुन्या मालकांच्या नावावरच राहतो, त्यामुळे नवीन मालकांना अडचणी निर्माण होत आहेत। तसेच महानगरपालिकेची कोट्यवधीची थकबाकी प्रलंबित राहत आहे। या पार्श्वभूमीवर नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात परवानगी द्यावी, जेणेकरून थकबाकीची मोठ्या प्रमाणात वसुली होऊन महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे। या संदर्भात आयुक्त अभिनव गोयल सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून ज्या ज्या चाळींच्या किंवा बिल्डिंगमधल्या घरांमध्ये नोटरीनी घरं लोकांनी घेतली होती त्यांना टॅक्स लावण्यात आला होता आणि घर ट्रान्सफर करताना किंवा घर नोटरीने विकताना या लोकांचा टॅक्स अजून ट्रान्सफर झालेला नाही। असे 20,000हून अधिक घरं या डोंबिवली शहरामध्ये, कल्याण शहरामध्ये आहेत आणि त्या घरांचा टॅक्स ट्रान्सफर होत नसल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयाची थकबाकी लोकांकडे आहे आणि लोक टॅक्स भरायला तयार आहेत, पण आमच्या नावावर ट्रान्सफर करा, त्याच्यानंतर आम्ही टॅक्स भरू, अशी मागणी लोकांची होती। ती मागणी घेऊन कडे आलो होतो। नोटरीवरच्या घरांचा ट्रान्सफरचा विषय खूप मोठा आणि गंभीर कल्याण डोंबिवलीमध्ये आहे। आयुक्तांनी मला आश्वस्त केलंय की जसं पूर्वी आपण नोटरी अग्रीमेंटवरती रूमचा ताबा किंवा रूमची मालकी ट्रान्सफर करत होतो, तशीच आताही ते सुरू करतील, जेणेकरून 70 ते 80 कोटी रुपये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वसूल होतील आणि ते विकास कामांमध्ये आपल्याला पुढे कामी येऊ शकतात, अशी माझी मागणी आहे। ती आयुक्तांनी मान्य केली आहे आणि उद्या परवाच ते नोटिफिकेशन काढतील आणि याची या कामाला सुरुवात होईल। जवळजवळ 20 ते 25 हजार चाळी आणि छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रश्न याच्यामुळे 4 तारखेला